नवी मुंबई महानगर पालिका के टेंडर्स में हुए करोड़ों के घोटाले के खिलाफ पूर्व नगर सेवक भरत जाधव ने बुधवार को अनशन किया। उन्होंने आरोप लगाया है कि पालिका अधिकारियों और स्थानीय नेताओं की साठगांठ से क्षेत्र में करीब 3 करोड़ का घोटाला हुआ है। उन्होंने कहा है कि उद्यान सुशोभीकरण के नाम पर 2 करोड़ का घोटाला हुआ है, जबकि गटरों की स्थिति ठीक करने के नाम पर 1.5 करोड़ का घोटाला हुआ है। 25 लाख का घोटाला क्षेत्र में डस्टबिन लगाने के नाम पर हुआ है। उन्होंने कहा कि मैं इस घोटाले के बारे में पिछले 5 वर्षों से पत्र व्यवहार कर रहा हूं। अधिकारी बहुत ही ढिलाई बरत रहे हैं। उन्होंने सालों तक मेरे पत्र का जवाब तक नहीं दिया। कई बार पत्र भेजने के बाद भी उनकी तरफ से जवाब नहीं दिया गया है। मैंने पिछले कई आयुक्तों से इस घोटाले की जांच करने की मांग की थी, लेकिन किसी आयुक्त ने जांच नहीं करवाई थी। वर्तमान आयुक्त कैलाश शिंदे ने जब हमने मांग की तो उन्होंने 5 महीने पहले जांच समिति का गठन किया। अब उस समिति ने अपना जवाब आयुक्त को सौंप दिया है, लेकिन आयुक्त ने अब तक वह रिपोर्ट सार्वजनिक नहीं की है। इसलिए हमारी मांग है कि जांच रिपोर्ट प्रकाशित की जाए ताकि सामने आ रहे इस घोटाले में कौन शामिल है उनका नाम आगे आ सके। मध्ये उद्यान गटर आणि डस्टबिन घोटाळा जो झालेला आहे त्या घोटाळ्यासाठी 5 वर्ष झाला आम्ही पत्रव्यवहार करतोय। 5 महिन्यापूर्वी चौकशी अधिकारी नेमण्यात आला। त्यांचा अहवाल 15 दिवसापूर्वी आयुक्तांना सादर झाला, परंतु तो अहवाल प्रसिद्ध करत नाहीत। याकरिता आज आम्ही उपोषणाला बसलो आहोत। मागणी एकच आणि ठळक आहे की चौकशी अहवाल प्रसिद्ध करणे आणि दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करणे। बघा, आज तर प्रशासन उपायुक्तांनी आम्हाला लेखी कळवलेलं आहे की आम्ही कारवाई करू म्हणून, परंतु माझी एवढीच विनंती की त्यांनी टाइम बॉन्ड ठरवावं। आम्हाला चौकशी अधिकारी नेमायला 5 वर्ष लागले, अहवाल यायला 5 महिने लागले, कारण की काही फाईली घाळ झाल्यात, म्हणजे अक्षरशः चोरल्या गेलेल्या आहेत। मी तर म्हणतो ते अधिकारी ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते। आम्ही 5 वर्षापासून पाठपुरावा करतोय, तर त्याच फाईली कशा काय गायब झाल्या? 5 वर्षामध्ये त्याच्यावर काही काम झालं नाही का? त्याची एमबी फायनल झाली नाही का? त्याचं सिक्युरिटी डिपॉझिट असतं ते दिलं गेलं नाही का? पण जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी ती फाईल गायब केलेली आहे। तर माझं तर म्हणणं आयुक्तांनी या दोघांवर गुन्हे दाखल केले पाहिजे ज्या फाईली गायब झालेल्या आहेत त्यांच्यावर। किती करोडचा घोटाळा झाला? साधारण उद्यानामध्ये 3 करोडचा घोटाळा आहे। गटाराचा तर घोटाळा नाही। घोटाळ्याचं काय म्हणतो, काम करायला गेलं, निकृष्ट केलं, कमी जास्त केलं, पण जे कामाची गरज नाही ती करणं म्हणजे कसला घोटाळा म्हणायचं? ते बोगस काम, ज्या कामाची गरजच नाही असा तो गटाराचा घोटाळा बोगस काम झालेलं आहे। आणि डस्टबिन तर कचऱ्यासारखे डस्टबिन, म्हणजे या चौकातच तुम्ही आजूबाजूला फिराल तर 15-20 डस्टबिन दिसतील। पलीकडचा रोड, त्या रोडनी गेलात ना एकही सोसायटीने अख्ख्या रोडला, म्हणजे पेट्रोल पंपापासून ते गायमुख चौकापर्यंत, पण त्या फुटपाथवर एक सोसायटीने, एका सोसायटीच्या गेटने माणसं येत जात नाही, त्या अख्ख्या रोडवर जवळपास 5-6 डस्टबिन लावलेले आहेत, म्हणजे काही गरज नाही। 15-15, 20-20, 30-30 मीटर अंतरावर लावलेले। आम्ही अशाच पद्धतीने बेमुदत उपोषण करणार। आता तुम्ही बघतात सगळ्या जणांनी जसं सांगितलं, गार्डन घोटाळा आहे, डस्टबिन घोटाळा आहे आणि बोगस बांधकाम जे केलंय त्यांनी गटरचं त्याबद्दलच आहे। आम्हाला फक्त हेच बोलायचंय, जर सामान्य जनतेने लाईट बिल जर टायमावर भरलं नाही तर MSCB वाले लगेच लाईट कापायला येतात। तसंच जर एवढा मोठा घोटाळा होता तर सगळे अधिकारी का लक्ष देऊन गोष्टी करत नाही? या गोष्टींचं पाठिंबा त्यांनी आता ह्या गोष्टीचा हे लोक पाठिंबा देतात का त्यांची त्यातल्या त्यात मिली भगत आहे, या गोष्टी आम्हाला अजून तरी काय माहित नाही। आणि आम्हाला आमचं असं कोणतं हे नाही, कोणत्या पॉलिटिकली व्यक्तीबद्दल किंवा कोणत्याही पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेल्या व्यक्तीबद्दल आम्हाला काही चर्चा करायची त्याच्यावर। आमचं फक्त एवढं हे आहे की जनताचा जो पैसा आहे तो इथे चोरीला जात आहे, याची काळजी अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे। सर्वसामान्य जनतेचा पैसा असा कुठेही कोणत्याही प्रकारे चोरी नाही झाला पाहिजे, हे आमचा महत्वाचा हेतू आहे। त्यासाठी आम्ही आज आंदोलन करतो। नगरपालिकेच्या माध्यमातून या विभागामध्ये जी कामं करण्यात आली, त्या कामामध्ये निधीचा जो अनियमितपणे वापर केला गेलेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, त्यासाठी माजी नगरसेवक आमचे मित्र भरत जाधव यांनी या ठिकाणी उपोषणाचं आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सगळे आहोत। कारण ही भ्रष्टाचाराची लढाई कुठल्या एका माणसाची नसते, ही व्यवस्थेची लढाई आहे। गेले 5 वर्ष बघतोय पण महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज आहे, मात्र प्रशासकांच्या आडून
माजी असून सुद्धा स्वतःला आजी म्हणणारे नगरसेवक कशा पद्धतीचा कारभार करतात ते आपण बघू शकतो। मग डस्टबिन घोटाळा असो, उद्यानमधला घोटाळा असो, गटार घोटाळा असो, सायकल ट्रॅक संदर्भातली अनियमितता असो, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अशी काही कामं झाली ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असं म्हणण्यास वाव आहे। आणि भ्रष्टाचार म्हणण्यास वाव आहे जिथे म्हटलं जातं तिथे पारदर्शकता राखली गेली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी सार्वजनिकरित्या लोकांसाठी माहिती पडली पाहिजे। कारण हा जो पैसा आहे हा नागरिकांच्या मालमत्ता करातून जमवलेला पैसा आहे। नागरिकांच्या मालमत्ता करातून केलेली कामं जर का असतील तर नागरिकांच्या मालमत्ता करातून केलेल्या पैशाचा हिशोब देणं हे महानगरपालिकेचं उत्तरदायित्व आहे। आणि जर का ते लपवत असतील, कुठल्याही पद्धतीचं चौकशी करून ते अहवाल जाहीर करत नसतील तर मात्र त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे असं म्हणण्यामध्ये वाव आहे। त्यामुळे भरत जाधव साहेबांनी जे उपोषणाचं आंदोलन उचललेलं आहे त्यांनी हा अहवाल महानगरपालिकेने तात्काळ सार्वजनिक केला पाहिजे। नागरिकांना कळायला पाहिजे की या ठिकाणी कामामध्ये कशा पद्धतीची अनियमितता झाली, कशा पद्धतीचा निधीचा गैरवापर झाला। त्यामुळे आम्ही भरत जाधव यांच्या बरोबर उपोषणाला या ठिकाणी आहोत। महानगरपालिकेकडे हेच मागणं राहील की आपण हा अहवाल सार्वजनिक करावा आणि या सर्व घोटाळ्यांची चौकशी करावी।